जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळसाठी मिनी बस सेवा नसल्याने नागरिकांचा नाईलाजाने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर बसून जीवघेणा प्रवास। मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईने वाढल्या अडचणी। एकीकडे बस सेवा नाही, दुसरीकडे वाहनांवर कारवाई। तोरणमाळकरांमध्ये संताप। नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी। कारवाईमुळे वाहनधारक आणि प्रवासी दोघेही त्रस्त। शासनाच्या दोन विभागांच्या भूमिकेमुळे तोरणमाळ परिसरातील नागरिकांना मनस्ताप। तर तोरणमाळसाठी मिनी बसचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवला असल्याची देखील माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सिटी यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळ येथे जाण्यासाठी नियमित मिनी बस सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना खाजगी वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। अशा खाजगी प्रवासी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे। मात्र एसटी महामंडळाकडून पुरेशी बस सेवा उपलब्ध नसल्याने तोरणमाळ आणि परिसरातील नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। एकीकडे शासनाकडून पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नसताना दुसरीकडे खाजगी वाहनांवर कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। तोरणमाळसाठी नियमित मिनी बस सेवा सुरू झाल्यास हा धोकादायक प्रवास थांबू शकतो, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। सध्या नंदुरबार जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या पथकाने सुरू केलेल्या कारवाईमुळे खाजगी वाहनसेवाही बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा फटका थेट प्रवासी आणि वाहनधारकांना बसत आहे। शासनाच्या दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे तोरणमाळ परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। कारवाई करण्याबरोबरच वाहनधारकांमध्ये नियमांविषयी जनजागृती करणे आवश्यक असताना थेट दंडात्मक कारवाई केली जात असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। तर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तोरणमाळसाठी मिनी बस चालविण्याचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाकडे पाठवणार असल्याची देखील माहिती यावेळी दिली आहे। फक्त तोरणमाळसाठीच नाही तर जिल्ह्यातील दुर्गम भागातील अवघड परिस्थितीच्या ठिकाणी मोठ्या बसेस जात नाही, या ठिकाणीही मिनी बसेस सुरू करण्यासाठी राज्याचे परिवहन सचिव यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात लागणाऱ्या 15 ते 20 मिनी बसेसची गरज असल्याची देखील माहिती जिल्हाधिकारी यांनी परिवहन सचिव यांच्याकडे दिली असून त्यांनी या ठिकाणी बसेस लवकरात लवकर चालू करण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे। तसेच जर राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून बसेस उपलब्ध झाले नाही तर पालकमंत्र्यांशी चर्चा करून जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून तोरणमाळसह नंदुरबार शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी नंदुरबार नगरपालिका प्रशासन अथवा जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून मिनी बस सेवा सुरू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तोरणमाळमध्ये जे मिनी बसचा प्रस्ताव आहे हे यापूर्वी पण आम्ही एसटी मॅनेजर मार्फत MSRTC कडे पाठवलं आहे आणि आता काल परत ट्रान्सपोर्ट कमिशनर यांच्यासोबत माझी मीटिंग झाली आहे, बोलणं झालंय। ऍक्च्युली फक्त तोरणमाळचा प्रश्न नाहीये, मला असं वाटतंय की भरपूर असे थोडे छोटे छोटे पाडे आहे जिथे मिनी बस अजून जायली पाहिजे आपल्या ट्रान्सपोर्ट सॅच्युरेशनसाठी। तर काल कमिशनर सरांनी मला ते पूर्ण मॅपिंग करून त्यांना इन्फॉर्मेशन पाठवायला सांगितले। तर आज आमची इन्फॉर्मेशन जातील आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे की या डिस्ट्रिक्टमध्ये थोडी जी 15-20 मिनी बसेसची आम्हाला गरज आहे ती सगळी सँक्शन व्हावी आणि जर तो नाही होऊ शकला तर तोरणमाळसाठी आणि कदाचित शहरासाठी आपले जे ऑफिसेस थोडे बाहेर आहेत तर त्यासाठी पण 3-4 बसेस आमचा प्रयत्न राहील की आम्ही DPC मधून माननीय पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून ते आम्हाला घेता येईल आणि त्याला ST चालवतील किंवा नगरपालिका चालवू शकते ती डिस्कशन आम्ही करू आणि प्रयत्न करू की 100% गावांमध्ये एक पॉइंटवर बस कुठे कसे पोहोचू शकते आणि त्याचं मॅपिंग करून शासनासोबत आम्ही टचमध्ये। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वेळोवेळी अवैध प्रवासी वाहतुकीच्या मोहिमा आम्ही राबवत असतो, परंतु आपण बघाल शहादा तोरणमाळ किंवा अक्कलकुवा मुलगी धडगाव या रस्त्यावर हा अगदी अवघड घाट रस्ता असून या ठिकाणी काही कारणास्तव सार्वजनिक प्रवासी वाहतूक एसटी महामंडळ असेल किंवा प्रायव्हेट काळीपिवळी टॅक्सी असेल यांची सेवा लोकांना मिळत नाही आहे। तरी पण
या मार्गावर अनेक आमच्याकडे तक्रारी येतात की काही प्रवासी गाड्यांच्या टपावर बसून प्रवास करतात. तर या प्रवृत्तीविरुद्ध आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अ, टपावर बसून जाणाऱ्या वाहनांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि करत राहू. अशा प्रकारचे आम्ही 5 वाहने आतापर्यंत जप्त केलेली आहेत आणि आपल्या माध्यमातून मी सर्व वाहनधारकांना पण सांगू इच्छितो की आपण अशा प्रकारची वाहतूक करू नये आणि प्रवाशांना पण सांगू इच्छितो की अशा धोकादायक पद्धतीनं टपावर बसून अशा वाहनातनं प्रवास करू नये. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते आणि आपण वेळोवेळी नागरिकांना आवाहन करत असतो की अशी धोकादायक प्रवास अशा वाहनातनं आपण करू नये. तरी अशा पद्धतीची मोहीम आमची चालूच राहील आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही या निमित्तानं ठोस निर्णय घेत आहोत आणि अशा वाहनांना आम्ही प्रतिबंध करत आहोत.